So, good morning, everyone, and welcome to the next lecture of our seventh chapter, that is application of definite integration. Yes, त्यामध्ये आपण काल 7.1 ला सुरुवात केली होती आणि आउट ऑफ विच द एक्झाम्पल नंबर आय थिंक येस एक्झाम्पल नंबर 3 is to be solved by me. It's supposed to be solved by me. Hey, Baba. So, question number 3 pending from me. So, write it down. Sure. So, y is equal to under root 16 minus x square. X is from 0 to 4. ओके, चला आता हा क्वेश्चन मला सॉल्व्ह करण्यासाठी बाळांनो इथे त्यांनी मला एक फॉर्म्युला इथे दिलेला आहे ऑलरेडी. राईट डाऊन. तुमचा जो काही पेज चालू आहे त्याच्या टॉपची जी मार्जिन असेल तिथे हा फॉर्म्युला लिहून घ्या, कारण की इथून पुढे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे फ्रॉम नाऊ ऑनवर्ड्स. राईट डाऊन. इंटिग्रेशन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx is equal to x upon 2 under root a square minus x square plus a square upon 2. अरे रे रे, अख्ख्या सिलेबस मध्ये एकच ठिकाणी फक्त साइन आलाय बाबा, ट्रिग्नोमेट्री. साइन इनवर्स एक्स अपॉन ए, साइन इनवर्स एक्स अपॉन ए. ओके, आणि हे दोन्ही जे रिमार्क्स आहेत त्यांचे हे पण लिहून घ्या. ओके, ह्याला म्हणा रिमार्क्स. ओके, आणि ह्या दोन व्हॅल्यूज लिहून घ्या. ही नंबर 1 व्हॅल्यू आणि ही नंबर 2 व्हॅल्यू. ओके, साइन इनवर्स 1 इज अ पाय अपॉन 2. and sin inverse 0 is 0. ये बच्चों, तर आपण कंटिन्युअसली रेफर करणार आहोत आज पूर्ण लेक्चरवर. ओके, चलो. सो let me write down this. Y is equal to under root 16 minus x square x is equal to from 0 to 4. फ्रॉम 0 to 4. आपलं काय करायचं क्वेश्चन आपला सेम आहे. क्वेश्चन आपला वरती सेम आहे. क्वेश्चन मध्ये काही चेंज नाही. क्वेश्चन काय म्हणतो आपला, फाइंड द एरिया अंडर रीजन बाउंडेड बाय द फॉलोइंग कर्व्स एंड एक्स एक्सिस. तो वो तो अपना क्या बच्चों फिक्स है, उधर उधर कोई भी अपना यहाँ पे चेंज नहीं है. ये बच्चों चलो. सो इसको अपन इंटीग्रेट करते हैं. देयरफॉर एरिया अंडर द रीजन गिवन बाय okay, A is equal to integration from 0 to 4. Yes, under root y dx, sorry, y dx, करेक्ट. सो ये आ जाएगा इंटीग्रेशन फ्रॉम 0 to 4. y की वैल्यू क्या बच्चे मेरी, अंडर रूट 16 माइनस एक्स स्क्वेयर dx. यस बच्चों, देखो अगर इसको सॉल्व करना है तो मुझे इसको थोड़ा सा कन्वर्ट करना पड़ेगा, लाइक दिस इज इक्वल टू फ्रॉम 0 to 4 अंडर रूट, क्या मैं इसको 4 का स्क्वायर माइनस एक्स का स्क्वायर dx ऐसा लिख सकता हूं. यस, आई कैन राइट इट लाइक दिस. मुझे रोकेगा कौन, कोई नहीं रोकेगा. ओके, देयरफॉर यूजिंग
देयरफॉर यूजिंग विच फॉर्मूला, जो जस्ट अपन ने अभी देखा उसको यूज करना है। क्या बच्चों, x अपॉन टू इंटू अंडर रूट प्लस ए स्क्वेयर अपॉन टू साइन इनवर्स x अपॉन a. ओके, सो यूजिंग integration a square minus x square, using integration under root a square minus x square dx is equal to x upon 2, ये पूरा a square minus x square plus a square upon 2 sin inverse x upon a, sin inverse x upon a. ये तो बच्चों, चलो तो ये आ गया मेरा क्या, इंटीग्रेशन इसको यूज करने का। चलो सो जो जो वैल्यूज इसके अंदर डाल दो तो ये आ जाएगा इज इक्वल टू इंटीग्रेशन, इंटीग्रेशन निकल जाएगा मेरा। चलो देखो यहाँ पे आ जाएगा एक्स, एक्स का वैल्यू क्या बच्चों, एक्स ही है, सो एक्स अपॉन टू एज इट इज। ये बच्चों उसके बाद अंडर रूट ए स्क्वायर कितना है बच्चों मेरा 16, मैं डायरेक्टली लिख देता हूँ ना, 4 का स्क्वायर मतलब 16 माइनस एक्स का स्क्वायर प्लस ए का स्क्वायर मतलब क्या बच्चों, 4 का स्क्वायर दैट इज 16 अपॉन 2 साइन इनवर्स एक्स, एक्स का वैल्यू क्या है बच्चों मेरा, एक्स अपॉन ए का वैल्यू कितना बच्चों मेरा 4, ब्रैकेट कंप्लीट। अब इसको मैं ब्रैकेट डालता हूं और फ्रॉम 0 to 4, इसको भूलना नहीं है, तो स्पेसिफिकली अलग कलर से लिखा। यस चलो चलो बस अब इसको सॉल्व करो, जे सॉल्व होते सॉल्व करा, जे सॉल्व होत नाहीये त्याला डायरेक्ट लिमिट लावून टाकू आपण। आधी 4 टाकून देऊ याच्यामध्ये, नंतर 0 टाकू। आता काही जण इथं 4 टाकतील आणि इथं 0 टाकतील, नाही रे सोन्यांनो, या दोघांमध्ये आधी इथं 4 टाका, इथे पण 4 टाका, त्यातनं माइनस करा 0 आणि मग 0 बच्चों। ओके चलो तो पहले डालेंगे बच्चों इसके अंदर 4, क्या क्या आएगा देखो, सो 4 अपॉन 2 अंडर रूट 16 माइनस 4 चा स्क्वेअर विल बी 16, एक्सच्या ठिकाणी काय आपल्याला 16 प्लस 16 अपॉन 2 साइन इनवर्स 4 अपॉन 4 ब्रॅकेट कंप्लीट। यस पा इथे एक्स होता, इथे एक्स, सॉरी इथे एक्स होता, इथे एक्स होता, या सर्व ठिकाणी आपण काय केलं, आधी 4 पुट केलेला आहे, नो कन्फ्युजन। ओके चलो उसके बाद अब इसमें से करेंगे बच्चों माइनस अनदर ब्रैकेट, सो क्या आ जाएगा 0 अपॉन 2 अंडर रूट 16 माइनस 0 प्लस 16 अपॉन 2 साइन इनवर्स 0 अपॉन 4 ओय होय, और ब्रॅकेट कंप्लीट। सो जिथे जिथे माझा एक्स होता तिथे मी काय केलं, 0 इथं पुट केलेला आहे। आर गेटिंग दिस, चलो सो इज इक्वल टू ये आ जाएगा पा 4 अपॉन 2 विल बी 2 इंटू, लेकिन ये बन जाएगा 0 प्लस दिस विल बी 8 एंड इंटू साइन इनवर्स ऑफ 1। ओके ये तो मेरा फर्स्ट ब्रैकेट बन गया, माइनस 0 अपॉन 2 विल बी 0 इंटू ये बन जाएगा 4 प्लस दिस विल बी 8 इंटू साइन इनवर्स ऑफ 0 ब्रैकेट कंप्लीट। ओके बच्चों चलो सो ये बन जाएगा बच्चों मेरा 8 इंटू, अभी साइन इनवर्स ऑफ 1 देखो बच्चों, साइन इनवर्स ऑफ 1 जैसे अभी यहाँ पे देखा था अपन ने, देखो ये क्या बच्चों पाई अपॉन 2, सो ये आ जाएगा बच्चों पाई अपॉन 2 माइनस ये तो 0 बन गया, सो 8 इंटू साइन इनवर्स 0 क्या बच्चों मेरा, ये तो 0 ही है, सो ये बन जाएगा बच्चों मेरा 0। सो देखो बच्चों ये मेरा क्या आ गया, ये तो 0 बन गया मेरा पूरा, आणि बेकबे बेचोक 8, सो 4 पाई, ये आ गया बच्चों मेरा एरिया। लेकिन एरिया को अपन कैसे लिखेंगे, स्क्वायर यूनिट। थोडस एक कन्सेप्ट मला घ्यायची होती म्हणून मी हा थोडा पेंडिंग ठेवला होता।
सो 10 मिनिट गेली आपल्या यामध्ये, काही प्रॉब्लेम नाही. Is it done? चलो, लेट्स गो टू द नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, सो आपला 7.1 चा इथे क्वेश्चन नंबर 1 आपला सर्व कंप्लीट झालेला आहे. एवरीवन ओके, सो बचे 2 3 4. ओके, उसके ऊपर भी आएंगे, डोंट वरी. चला, आता आपण थोड्याशा एका वेगळ्या टॉपिककडे आपण जातोय बाळांनो. तर सर्वजणांचं मला कॉन्सन्ट्रेशन इज रिक्वायर्ड. हे कॉन्सन्ट्रेशन मी तुम्हाला यासाठी मागतोय कारण की हे तुमचं आधी झालेलं नाहीये. हे सर्व सर्व नावं ऐकून तुम्ही हसूही शकता गालातल्या गालात, अरे काय नाव आहे ते. ओके, सो लक्षात घ्या बाळांनो, आपल्याला काही शेप्स दिलेले आहेत. ओके, इंटिग्रेशन ऍप्लिकेशन करतोय ना. सो लक्षात घ्या बाळांनो, हायपरबोला, पॅराबोला अँड इलिप्स हे 3 प्रकारचे काय कोनिक्स आहेत. काय बाळांनो, शेप्स ऑफ कोनिक्स आहेत. ओके, मग अशा केसमध्ये आपल्याला आता हायपरबोला तर नाहीये, सो वी आर गोइंग टू स्टडी द पॅराबोला अँड इलिप्स. आता लक्षात घ्या, पॅराबोला जर आपण डीप मध्ये स्टडी करायला गेलो, खूप डीप मध्ये जर स्टडी करायला गेलो, तर ऑलमोस्ट 10 to 12 लेक्चर त्याच्यामध्ये हायपरबोला जातील. इलिप्सला कमीत कमी 7 ते 8 लेक्चर जातील. कारण की हायपरबोला एकदा आल्यावर इलिप्स यायला काय वेळ लागत नाही, बट इट टूक टाइम टू सॉल्व एक्झाम्पल्स. ओके, सो 20 लेक्चर्स आपले त्यामध्ये इन्व्हेस्ट होतील. सो इट इज बेटर की आपण जेवढं आपल्याला कामाचं आहे आपण तेवढेच पाहू. ह्याच्यामध्ये फोकाय, इसेंट्रिसिटी, अजून खूप सारे याच्यामध्ये डबल डबल फोकाय असतात कधी कधी. तर खूप साऱ्या प्रकारच्या याच्यामध्ये काय गोष्टी इन्व्हॉल्ड आहेत. पण आपल्याला महत्वाचं आहे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि कर्व. दॅट्स इट. ओके, या 3च गोष्टी आपल्यासाठी काय आहेत, महत्वाच्या आहेत. ओके, चल लक्षात घ्या. सो जेव्हा आपण पॅराबोला बोलतो, पॅराबोला, ओके, सो पॅराबोला हा 4 प्रकारचा असतो. 4 प्रकारचा. पहिला असतो राईट हँडेड, नंतर असतो लेफ्ट हँडेड, नंतर असतो अप्पर पॅराबोला पॅराबोला आणि नंतर असतो डाऊन पॅराबोला. ओके, हे 4 प्रकारचे आपल्याला पॅराबोला पाहायला मिळतात. ओके, लक्षात घ्या. आता ह्या पॅराबोला म्हणजे काय बाळांनो, एक प्रकारचा लोकस आहे, लोकस. ओके, लोकस आठवतो तुम्हाला? एक्चुअली देर वॉज अ चैप्टर इन प्रीवियसली 11 का सिलेबस, जो प्रीवियस था उसके अंदर था सर्कल अँड कोनिक्स. तर त्याच्यामधलं त्यांनी सर्कलचा चॅप्टर ठेवला, पण कोनिक्सचा पूर्ण पार्ट त्यांनी काय करून टाकला, कॅन्सल करून टाकलाय. कारण की तो खूपच हेवी होता. 20 लेक्चर्स ऑलमोस्ट त्यामध्ये इन्व्हॉल्व होत होते, जर आपल्याला छोटी 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 गोष्ट जर आपल्याला शिकायची असेल तर. ओके, पण ठीक आहे, आपल्याला जेवढं कामाचं आहे आपण तेवढं शिकूया तिथे. बाकी डीप मध्ये जाण्याची आपल्याला गरज नाहीये. आणि जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही मला सेपरेटली विचारू शकता. ओके, सो एवढं कोणी डेअरिंग करणारच नाही. ओके, चला लक्षात घ्या. सो फॉर्म्स ऑफ जे पॅराबोला आहेत, इलिप्सकडे आपण नंतर जाऊ. तर किती प्रकारचे? 4 प्रकारचे. पहिला कोणता आहे हा? राईट हँडेड, नंतर लेफ्ट हँडेड, हे फक्त समजण्यासाठी नाव आहेत, असं पुस्तकात कुठं नाहीये. नंतर कोणता असतो? अप्पर पॅराबोला आणि नंतर कोणता असतो? नो लोअर पॅराबोला. येस बच्चो, चलो. सो दिस इज द इक्वेशन ऑफ राईट हँडेड पॅराबोला. ओके, आता लक्षात घ्या, दिस इज माय एक्स ऍक्सिस. कलर बदलतो. ओके, दिस इज माय एक्स ऍक्सिस आणि दिस इज माय वाय ऍक्सिस. आणि तुम्ही जर नीट पाहताल तर इथे पहा, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस जिथे इंटरसेक्ट झाले त्याला आपण काय म्हणतो? ओरिजिन. तर ओरिजिन मधनं बाळांनो हा माझा हायपरबोला पॅराबोला हा पास झालेला आहे. समजतंय? ओके, आता पॅराबोला ही एक अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये रेशो इज ऑलवेज कॉन्स्टंट. जसं इथं सपोज हा पॉईंट सपोज जर मी घेतला, तर इथून इथपर्यंतचा दिस डिवाइड बाय दिस हा रेशो माझा कसा येणार? नेहमी कॉन्स्टंट येणार आहे. कसा येणार आहे? कॉन्स्टंट रेशो विल बी देअर. रेशो कॉन्स्टंट येणार, रेशो म्हणजे दिस लाईन डिवाइड बाय दिस लाईन. पाहिजे त्यांनी लाईन पण इथं ड्रॉ केलेली आहे. ओके बांधव, मग अशा केसमध्ये मी जर ते सगळे पॉईंट सपोज जॉईन केले तर मला अशा प्रकारचा एक काय मिळतो? कर्व मिळतो. आणि त्या कर्वची इक्वेशन आहे बांधव ही. त्या कर्वची इक्वेशन काय बांधव? ही.
दिस इज द इक्वेशन ऑफ कर्व. कोणत्या? राईट हँडेड. सेम वे मध्ये जेव्हा मी लेफ्ट हँडेड विषयी बोलतो, दिस इज द इक्वेशन ऑफ दिस कर्व. आणि डोंट वरी, हे आपल्याला पाठ करायची गरज नाही, आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेला असेल. ओके, दिस इज द इक्वेशन ऑफ अप्पर पॅराबोला आणि दिस इज लोअर पॅराबोला, की दिस इज द इक्वेशन. एकदम क्लिअरली त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. आता पॅराबोला लक्षात घ्या, इथे लक्षात घ्या. पॅराबोला आहे ना, पॅराबोला आपल्याला काहीतरी पॉईंट देतील, पॉईंट, आणि सांगतील सपोज दिस इज द पॉईंट, आणि म्हणतील की आपल्याला हा एरिया फाइंड करा. काय सांगतील आपल्याला? एरिया अंडर द कर्व, जो आपण टॉपिक चालू केलता, तर आपल्याला काय म्हणतील की आपल्याला हा काय करा, चालू करा. आम्हाला समजून ह्या एरियाची आम्हाला काय, किती जागा व्यापली आहे, त्या क्षेत्रफळ थोडक्यात आम्हाला सांगा, एरिया. ओके, मग लक्षात घ्या, पॅराबोलाचं एक लक्षात घ्या, जर का आपण एवढा जर हा पार्ट घेतला, दिसतोय हा पार्ट सर्वांना रेड कलर मध्ये, येस. आणि जर का तो आपण ह्या पार्टवर सपोज जर इथे लाय केला, पाहिजे ह्या पार्टवर जर काय केला आपण, लाय केला, तो तंतोतंत जुळून येतो. काय होतो? 100% तो काय होईल, मॅच होऊन जाईल. म्हणजे तो फोल्ड जर आपण केला, ह्या ऍक्सिसवर जर आपण फोल्ड केला, तर बांधो हा लाल पोर्शन पूर्णपणे या हिरव्या पोर्शनवर येऊन जाईल. ओके, म्हणजेच आपल्याला काय करायचंय बाळांनो, मग आपल्याला एकाच गोष्टीकडे लक्ष द्यायचंय पॅराबोलाच्या. कोणत्या? की एका एरियाचं आपल्याला काय करायचंय, क्षेत्रफळ काढायचंय, आणि त्याला फक्त मल्टिप्लाय बाय काय करायचंय, 2 करायचं. दॅट्स इट. वी जस्ट हॅव टू मल्टिप्लाय द एरिया. ओके, समजते बाळांनो? एकदम एवढं इझी आहे. ओके, पॅराबोला काढणं. ओके, आता लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण ह्या लाईन विषयी बोलतो, तर हा पॉईंट जो काय असेल, इथं ए दिलाय पहा. ओके, इथं दिला त्यांनी, पण ठीक आहे, आपण ए घेऊ. तर हा ए पॉईंट त्यांनी आपल्याला एक्झाम मध्ये दिलेला असेल, हा पॉईंट आपल्याला एक्झाम मध्ये काय असेल, तो दिलेला असेल. ओके, म्हणजे असं आपण एक्स ऍक्सिस विषयी ज्यावेळेस आपण बोलतो, व्हेन वी टॉक अबाउट द एक्स ऍक्सिस, मग एक्स ऍक्सिस विषयी एक तर अप्पर साइड येईल किंवा लोअर साइड येईल. आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल, आपल्याला जर एरिया काढायचा असेल, तर आयतर आपण अप्पर साइडचा काढू किंवा लोअर साइडचा काढू ना. पण आपण ज्या प्रकारे आपण प्रॉपर्टी पाहिली, तर हे सर्व एरिया, हा एरिया आणि हा एरिया, हे दोन्ही पण मॅच आहेत की नाही. म्हणून आपण काय करणार, एकतर एक्स ऍक्सिसच्या अबव द लाईनचा आपण काय करणार, क्षेत्रफळ काढणार, आणि त्याला मल्टिप्लाय काय करणार, आपण 2 करून टाकणार आहोत. ओके, समजतंय? इलिप्स पण पाहा बाळांनो तुम्ही, इलिप्सचे पण 2 प्रकार पडतात, पण एकच समजून घ्या. इथे पहा, इलिप्स हा एक प्रकारे अंडाकृती कलरचा असतो, शेपचा असतो, आणि तोही एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसने इक्वली डिवाइड झालेला असतो. त्याला जर तुम्ही एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मधनं जर तुम्ही त्याला काय करता, फोल्ड करता, हा पार्ट, तर हा पार्ट इथे 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 सर्वत्र सेम बसून जाईल. किंवा जर का तुम्ही हा पूर्ण हाफ पार्ट घेतला आणि त्याला सपोज जर फोल्ड केला, तर तो पार्ट या खालच्या पार्टवर पूर्णपणे तंतोतंत बसून जाईल. किंवा तसं पण तुम्ही नाही केलं, हा हाफ पार्ट जरी घेतला, हे पहा, हा हाफ पार्ट जर तुम्ही घेतला, तर हा हाफ पार्ट त्याच्यावर तंतु, म्हणजे कशाही प्रकारे फोल्ड करा, तो तुम्हाला इक्वल 4 पार्ट्सच त्या ठिकाणी देईल फ्रॉम द ओरिजिन. अंडरस्टूड? सो पॅराबोला आणि इलिप्स ह्या 2 गोष्टी आपल्याला आहेत. तर ह्या पॅराबोलाची हा इक्वेशन आहे, हे लेस दॅन आणि इक्वल टू, लेस दॅन और ग्रेटर दॅनची आपल्याला काही एवढा संबंध आपल्याला येणार नाही, बट जस्ट हे आपल्या सिलेबस मध्ये आहे म्हणून त्यांनी आपल्याला डिटेलमध्ये देऊन टाकलेलं आहे. म्हणजे त्यांचा ताण मिटून गेला. समजतंय? ही जी इक्वेशन आहे, ही आपल्याला दिलेली असणार आहे इन एक्झाम. ओके, आर यू गेटिंग दिस? तुम्ही नीट ऑब्झर्व करता, तर हे आणि हे सेमच आहे ना बाळांनो, काहीच फरक नाही याच्यामध्ये. ओके, दोन इक्वेशनचा ऍज सच काही फरक पडणार. आर यू गेटिंग दिस? आता पण आपण काय पाहणार आहोत, पॅराबोला आणि इलिप्स. हे दिसायला अवघड आहे, बट ऍक्च्युअली इट इज व्हेरी इझी. डोंट वरी अबाउट इट, व्हेरी व्हेरी मच इझी. ओके, चलो, सो लेट स्टार्ट विथ द एक्झाम्पल. यू कंटिन्यू युअर एक्झाम्पल्स. लिहायची काहीच गरज नाही थिअरी. एक्सक्यूज मी. Write down. Find area of a region लिहून काढा ते.
बाउंडेड बाय पॅराबोला, पाहिजे त्यांनी आपली इक्वेशन दिली आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16x अँड लाईन पण दिली आहे, लाईन काय दिली आपल्याला 4 दिलेली आहे. ओके, आता मी हे सॉल्ड एक्झाम्पल घेतलंय मुद्दामून, कारण की मला ते डायग्राम काढण्यामध्ये घुसायचं नाहीये. ओके, लक्षात घ्या. मी तुम्हाला हा जो सॉल्ड एक्झाम्पल आहे हा तुम्हाला इथे समजून सांगतो. ओके, तर लक्षात घ्या. आता पहा, हा पॅराग्राफ, हा पॅराबोला आपण इथं काढलेला आहे. कसा आला ते सोडून द्या, पण दिस इज द कर्व ऑफ पॅराबोला, कारण की जर कसा आला हे जर आपण शोधत बसलो त्याच्यामध्ये खूप टाइम जाईल आपला. पण हा पॅराबोलाची इक्वेशन आपलं कर्व आपल्याला मिळालेला आहे. दिस इज माय एक्स ऍक्सिस, दिस इज माय वाय ऍक्सिस. ओके, त्यानंतर त्यांनी मला सांगितलं ऍट अ पॉईंट 4, म्हणजे दिस इज माय पॉईंट 4 ऑन एक्स ऍक्सिस. क्लिअर आहे बांधनो, ऍट अ पॉईंट 4, कारण की एक्स त्यांनी मला क्लिअर लिहिलं एक्स इज इक्वल टू 4 दिलेला आहे, म्हणून एक्सची व्हॅल्यू काय दिलं 4. सो मी काय केलं 4 पॉईंट घेतला आणि त्या 4 पॉईंट मधनं काय केली, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आणि माझा एरिया काय म्हणून टाकला, बाउंडेड करून टाकला बिटवीन पॅराबोला अँड लाईन. ओके, आता ते काय म्हणतात की ह्या जो रिजन आहे जो ब्ल्यूने शेडेड आहे, तर ह्याचं काय करा तुम्ही, एरिया काढा. तर लक्षात घ्या, दिस इज माय एक्स ऍक्सिस. ओके, इंटिग्रेशननी एकतर मी एक्स ऍक्सिसच्या अबाव द लाईन काढू शकतो किंवा बिलो द लाईन काढू शकतो, है ना. क्लिअर आहे ना ही गोष्ट आपल्याला. बाय इंटिग्रेशन आयदर आय कॅन फाइंड एरिया बाय ऑफ एक्सच्या अबाव द लाईन और बिलो द लाईन. बोलो बच्चो, काल आपण पाहिलं नाही अबाव द लाईन बिलो द लाईन. येस, म्हणून मी काय करणार, एकतर अबाव द लाईन मी काढणार हा एरिया पूर्ण, आणि त्याला मल्टिप्लाय काय करून टाकणार आहे, 2 करून टाकणार आहे. सो पहा इथे माझा इथं फॉर्म्युला लगेच बनून जातो. पहा ए इज इक्वल टू एरिया. ओके, हे सोडून द्या वरचं. त्यांनी डायरेक्टली काय केलं, 2 इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 y dx. आता हा 2 कुठं आला हे कळलं सर्वांना. आपण फक्त अबाव द लाईनचा काढतोय आणि त्याला मल्टिप्लाय 2 करतोय, कारण की एरिया विल नेव्हर बी नेगेटिव्ह. येस, एरिया विल नेव्हर बी नेगेटिव्ह, म्हणून मी काय करणार, त्याला त्या एरियाला मल्टिप्लाय 2 करून टाकेल. आर यू गेटिंग दिस? डन. चलो, सो हा 2 कुठं आला, दॅट वॉज इम्पॉर्टंट, बाकी एकदम फालतू, बाकी एकदम रेग्युलर. ओके, चलो, सो रेग्युलरली चलो, so write down, given that equation of parabola, equation of parabola, y square is equal to 16x ओके. म्हणून मी तर काय करतो, y ची व्हॅल्यू करतो. y कॅन बांधतो माझा 4 अंडर रूट x, एकदम क्लिअर, कारण की मला y स्क्वेअर नको आहे, आय वॉन्ट ओनली y. सो मी टेकन स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स. देअरफॉर राइट डाउन, देअरफॉर एरिया ऑफ पॅराबोला इज गिवन बाय. खूप इझी बांधनो, फक्त पॅराबोला आणि इलिप्स हे दोन नावं त्यात ऍड झालेत, आणि डायग्राम बघून काही लोक घाबरून जातात, काहीच नाही, एकदम फालतू आहे. ओके, सो एरिया ऑफ पॅराबोला गिवन बाय ए इज इक्वल टू इंटिग्रेशन 4. सो काय बांधनो 0 to 4. सर 0 to 4 का घेतलं सर? सर 0 to 4 का घेतलं बाळा? इथं नीट पहा, इथं नीट पहा. मी काय सांगतोय, मी हा वरचा एरिया घेतलाय ना बाळा. सर्वजण ज्यांना कळलं ना त्यांनी 0 कुठं आला लक्षात घ्या. मी काय केलाय, हा इथनं हा वरचा जेवढा शेडेड पोर्शन दिसतोय ग्रीन कलरचा, हा एवढाच एरियाचा काढतोय मी हा पूर्ण एरिया घेत नाही, 4 to 4 घेत नाहीये, समजतंय. मी फक्त काय करतोय, हा वरचाच एरिया काढतोय जो माझा कुठनं सुरू होईल, 0 पासून सुरू होईल आणि 4 पर्यंत निघून जाईल. सॉरी, उलट केलं, जो माझा 0 पासून सुरू होऊन जाईल आणि 4 पर्यंत माझा एंड होत जाईल, म्हणून 0 to 4 आलेला आहे. सर ऍट अ पॉईंट 4 ते म्हणतायत, पण 0 कुठनं आला, तो 0 इथनं आला फ्रॉम दिस डायग्राम. आणि खूप खूप कॉमन सेन्स वाढलो. जर का मी सांगतो, मी जर अबव द एक्स ऍक्सिस करतोय, तर मला 0 पासून सुरुवात करायला लागेल. दॅट इज क्वाइट अज्युम थिंग. ओके, चलो, सो y dx,
पण मला ह्याला मल्टिप्लाय करणे बनतो आता 2 ने, कारण की मला काय मी काय म्हणतोय एरिया ऑफ पॅराबोला म्हणतोय ना, तर मला मल्टिप्लाय काय करतो 2 करतो. 2 कुठं आला? आय होप एव्हरीबडी हॅज अंडरस्टूड. एव्हरीवन. चलो, सो a is equal to 2 into integration from 0 to 4 y ची व्हॅल्यू काय म्हणतो 4 अंडर रूट x. बस 4 इज अ कांस्टेंट, उसको ले लो बाहर, तो 4 दूने क्या होंगे 8. so is equal to 8 इंटीग्रेशन फ्रॉम 0 to 4 x रेस टू 1/2 इसको बोल देता हूँ dx. so x रेस टू का फॉर्मूला हुआ, so this become 8 into x रेस टू 3/2 upon 3/2 from 0 to 4. ये तो बच्चों चलो, so 8 into 2/3 x रेस टू 3/2 from 0 to 4. तो बच्चों ये आ जाएगा 16/3, ये आ जाएगा 4 रेस टू 3/2 माइनस 0 रेस टू 3/2 ब्रैकेट कंप्लीट. सो ये आ जाएगा 16/3 इंटू ब्रॅकेट 4 चा स्क्वेअर रूट इन बांधणं किती 2 आणि 2चा क्यूब इन बांधणं 8. सो 8 माइनस 0 आ जाएगा बच्चों 8. सो 16 मल्टीप्लाइड बाय 8 डिवाइड बाय 3 सो इज इक्वल टू 160 मधनं 24 गेले, 32 गेले सॉरी, 130 128 128 डिवाइड बाय 3 स्क्वेअर यूनिट will be my final answer. कुछ भी नाही बच्चो, पहा इथून पुढे तर आहे ना, इथून पुढे तर आपलं रेग्युलर इंटिग्रेशन आहे. खरी माझ्या तर फक्त इथं 2 घेण्यामध्येच आहे, बस दॅट्स इट, खतम. आणि 0 घेण्यामध्ये आहे. I hope it is done. Let's move to the next. Attention आपलं चेक करू एकदा. 120/3. Very good. Write down this question number. तुम्ही कंटिन्यू करा तुमचं नंबरिंग. Find the area of region bounded by curve
Okay, find the area of region bounded by curve x square is equal to 16y, y is equal to 1 to 4 and y axis. Okay, y axis म्हणजे we have to solve this equation for x. आता समजते ना, आता आतापर्यंत आपण सर्व x axis साठी सॉल्व्ह केले. नाउ दिस विल बी फॉर y axis म्हणजे आपल्याला सॉल्व्ह फॉर x करावं लागेल, जसं मी आपल्याला ऑलरेडी करून दिलेला आहे. फक्त आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं बाकी, म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन सारखंच आन्सर लिहायचं काहीतरी. आणि तो 0 to 4 होता ना, हा 1 to 4 आहे, थोडंफार बदल होईल फक्त. ओके, चलो गिवन दॅट, राईट डाऊन, गिवन दॅट पॅराबोला म्हणतात ना, काहीच नाही म्हणतात ते, ठीक आहे, राईट डाऊन. पण हा पॅराबोलाच आहे, एक्स स्क्वेअर इक्वल 16y म्हणजे पॅराबोला. राईट डाऊन द इक्वेशन ऑफ पॅराबोला is given as x square is equal to 16y from x is equal to 1 to x is equal to how much बच्चों? I think it is 4. x नहीं सॉरी y. ओहो भावना बह गया, मे बी y is equal to 1 to y is equal to how much? 4. बच्चों write down, therefore area of parabola और एरिया ऑफ कर्व म्हणून आपण क्लिअरली त्याला पॅराबोला म्हणल्यावर परत तुमचं ते 2 चं कन्फ्युजन होईल. एरिया ऑफ कर्व, सिंपली एरिया ऑफ कर्व. तर इथं डायरेक्ट इथं पॅराबोला आपण इक्वेशन ऑफ पॅराबोला म्हणलोय ना, इक्वेशन ऑफ कर्व म्हणा, म्हणजे टेन्शनच नको. परत काही जण म्हणतील सर तिथं 2 घेतलं, इथं 2 का नाही घेतलं. is given as okay fine. इथं पहा x square is equal to 16y आहे, तर मी आता आय हॅव टू सॉल्व इट फॉर x, कारण की मला y ऍक्सिस दिलाय. सो x is equal to काय म्हणतो 4 under root y. therefore area will be given by काय म्हणतो area is equal to integration from 1 to 4 under root y, नाही इथं मी म्हणतो x dx x dy x dy. ओके, ह्याने माझा काय होईल, एरिया दिला जाईल. यस, चलो फिर इसको सॉल्व करो. फिर अभी x की जगह क्या बच्चे मेरा ये आ जाएगा, तो दिस विल बी इज इक्वल टू इंटीग्रेशन फ्रॉम 1 to 4, x की जगह 16 नहीं सॉरी 4 अंडर रूट y, 4 अंडर रूट y dy. तो ये आ जाएगा बच्चों इंटीग्रेशन फ्रॉम 1 to 4 x y रेस टू 1/2 बोलू क्या बच्चों इसको? यस, तो बच्चों ये आ जाएगा 4 into bracket y raised to 3/2 upon 3/2 from 1 to 4. ये आ जाएगा बच्चों मेरा 8/3 y raised to y की जगह आ जाएगा बच्चों मेरा 4 raised to 3/2 minus 1 raised to 3/2 bracket complete. So this will be 8/3 into bracket, ये आगे आ जाएगा 8 minus 1. सो 8 से 56 छेद 3 स्क्वायर यूनिट should be my answer. ओनली कॅल्क्युलेशन्स, नथिंग डिफिकल्ट. फक्त आपल्याला कळलं पाहिजे आपल्याला करायचं आहे काय, काहीच नाही. फक्त एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस एवढं कळलं. पॅराबोला आहे तर मल्टिप्लाय बाय 2 करा, इलिप्स असेल तर मल्टिप्लाय 4 करा, सर्कल असेल तर मल्टिप्लाय बाय 4 करा.
चलो, I hope it is done. Let's go to next question. Write down. Find the area of ellipse. Find area of ellipse. X square upon a square plus y square upon b square. आता हा ए आणि बी च्या टर्म मध्ये दिला, एवढं अवघड एक्झाम्पल आपल्याला येणार नाही, पण आता सॉल्व मध्ये आहेत, आपण सॉल्व करू जस्ट फॉर रेफरन्स. ओके, लक्षात घ्या. इलिप्स, इलिप्स कसा असतो बाळांनो? हा पा इलिप्स असतो असा. ओके, लक्षात घ्या. सर एक गोष्ट कळली नाही सर, की सर इथं पॉइंट कसे घेतले, पी ए कॉमा 0 कसा घेतला आणि क्यू 0 कॉमा बी कसा घेतला. ओके, हा सर्वांना प्रश्न पडला पाहिजे. आपण डायग्राम वरती येऊ नंतर, पण या पॉइंट्सला थोडं समजून घेऊ आपण, कारण की ह्याच्यावर बरंचसं आपला डिस्कशन डिपेंड आहे. पहा इथे, इथं जेव्हा मी इलिप्सची इक्वेशन ज्या वेळेस मी करेल, तेव्हा मला इज इक्वल टू नेहमी 1 पाहिजे. इज इक्वल टू नेहमी मला काय पाहिजे? 1च असला पाहिजे. ओके, व्हेन एव्हर आय एम टॉकिंग अबाउट इलिप्स, त्याच्या इक्वेशनला एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, तर त्याला मला नेहमी काय पाहिजे? इज इक्वल टू 1. ह्या फॉर्म मध्ये मला त्याला सर्वत्र आणावं लागेल. त्यानंतर मला कळतं त्याचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय आहेत. ते कसं कळतं? पहा इथं, एक्सचा डिनोमिनेटर जो आहे तो काय बाळांनो? ए. बाळांनो इथं पहा, एक्सला त्यांनी कुठं इंटरसेक्ट केला असेल? पहा, एक्स ऍक्सिसला दिसतोय तुम्हाला आता, ए कॉमा 0. ये ना बाई, हा दिसतोय इथे तुम्हाला. एक्स डिवाइड एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर होता, तर एक्सचा डिवाइड काय बाळांनो? ए. एक्स डिवाइड बाय काय झाला? ए. तर ह्यांनी एक्स ऍक्सिसला पाहिजे, एक्स ऍक्सिसला कुठे इंटरसेक्ट केला? ए मध्ये. हा पॉईंट माझा असणार आहे, पहा इथं असेल ए पॉईंट असेल माझा. समजतं? आता सेम केसमध्ये वायचं पण पहा, इथं पहा इक्वेशनच्या केसमध्ये वाय स्क्वेअर डिवाइड बाय काय आहे? बी स्क्वेअर. म्हणजे माझं काय म्हणणं? वाय डिवाइड बाय बी. तर माझा पॉईंट काय असणार आहे? वाय वाय ऍक्सिस वर तो पॉईंट असणार म्हणून माझा बी. पाहिजे असेल, येस, पाहिजे 0 कॉमा बी. आय गेटिंग दिस? म्हणजे ह्या पॉईंटचं नाव काय असेल म्हणून माझ्या पॉईंटचं, म्हणजे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसच्या नंबरचा, तर दिस विल बी. गेटिंग दिस? अंडरस्टूड? चलो, आता बस हे ए आणि बी कुठं आले? दॅट इज द ओनली थिंग, कारण की आपल्या ह्याच्यामध्ये कुठे त्यांनी बाकीचे लिमिट दिलेले नाहीयेत ना. ओके, मग आता इलिप्सचं पण तसं वाढवून लक्षात घ्या. मी काय करणार? इलिप्सला मी ते ड्रॉ करणार. हा माझा ग्राफ आहे. मला पूर्ण इलिप्सचा एरिया विचारलाय त्यांनी, मला पूर्ण इलिप्सचा एरिया विचारलाय त्यांनी मला बच्चो. पण मला पूर्ण इलिप्सचा काढायचं म्हणजे मी आधी ए पॉईंट काढेल, नंतर बी पॉईंट काढेल, नंतर सी, नंतर डी, आणि तिघांची ऍडिशन करेल. त्यापेक्षा मी काय करतो, मला माहिती नाही इलिप्सचा कसा पूर्णपणे सिमेट्रिक आहे, तर मी काय करेल, कोणत्या तरी एक एरिया काढेल. आणि जनरली आपण कोणता काढणार? फर्स्ट क्वाड्रंटचाच आपण काढणार आहोत. हा एरिया मी काय करेल? फाइंड करेल आणि त्याला मल्टिप्लाय करून टाकेल, 4 करून टाकेल. दॅट्स इट. ओके, समजतंय? आता पण मला इंटिग्रेशन घेताना मी कुठनं कुठपर्यंत घेऊ? पहा, मला घ्यावं लागेल 0 पासून ते ए पर्यंत. हे सर्वात महत्वाचं आहे की 0 टू ए कसा घेतला आणि मल्टिप्लाय बाय 4 कसा झाला. सो 0 टू ए, इथे काय बांधतो? वाय डी एक्स. हा माझं इक्वेशन असेल. बच्चू हे सर्वांना कळालंय? 4 नी मल्टिप्लाय का केलं? कारण की इथे पहा हा दिस इज पार्ट ए, दिस इज पार्ट बी, दिस इज सी, दिस इज डी. तर मी एक एरिया काढतोय, त्याला मल्टिप्लाय बाय 4 करतोय. सो व्हाट आय एम गेटिंग? एरिया ऑफ सिंगल मल्टिप्लाय बाय द 4, दॅट इज एरिया ऑफ इलिप्स आय एम गेटिंग. ओके, आणि त्यानंतर मी काय करतो? 0 टू ए कसा घेतला ते कळलं. पहा, इथं माझा 0 आहे आणि त्याने इंटरसेक्ट कुठे केला? ए ला केलाय. सो मी एक्स ऍक्सिसचा काढतोय ना, फर्स्ट क्वाड्रंट. बच्चो अबव एक्स ऍक्सिस कळतंय ना, आपण काल खूप सारे एक्झाम्पल सॉल्व्ह केले याच्यावर. सो आता पण जस्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केलं आपण पॅराबोलाचं. चल ते पण एकदा तुम्हाला दाखवतो. इथे पहा, आपण इथं एक्स ऍक्सिसच्या अबव काढत होतो. आपण इथे एक्स ऍक्सिसच्या अबव काढत होतो, म्हणून आपण काय केला? 0 पासून ते 4 पर्यंत आपण गेलो इंटिग्रेशन.
So I hope you guys have understood this. चलो let's go ahead for ellipse. हा, आता ही इक्वेशन बाळांनो आपल्याला दिलेली आहे. तर आपण एक्स ऍक्सिस साठी सॉल्व्ह करतोय ना इलिप्स. तो आपण काय करणार बाळांनो, वी विल सॉल्व्ह दिस इक्वेशन. पाहिजे वी विल सॉल्व्ह दिस इक्वेशन, इलिप्सची इक्वेशन जी आहे, विल सॉल्व्ह दिस फॉर वाय आणि वी विल बी गेटिंग दिस. ओके, चलो मग करू आपण. तर राईट डाऊन, गिवन दॅट इक्वेशन ऑफ इलिप्स, given that equation of ellipse is x square upon a square, is x square upon a square plus y square upon b square is equal to 1. ये बच्चों चला, सो ती थोडस आपण एक थोडी थिअरी लिहू जेणेकरून तुम्हाला सोपं राहील. राईट डाऊन, बाय सिमेट्री ऑफ इलिप्स, by symmetry of ellipse, SYMMETRY, by symmetry of ellipse, the area above x-axis if multiplied by 4 will give us area of ellipse, will give us area of ellipse. Okay, chalo. From the equation of ellipse, point of intersections for x-axis is a comma 0 and for y-axis it is what, 0 comma b. ओके, चलो. therefore पाहिजे ह्या इक्वेशनला मी आता काय करतो, चेंज करतो. therefore x square upon a square plus y square upon b square is equal to 1. so we will solve this for y. देखो क्या आ जाएगा, y को एक साइड को रखते बाकी सब उधर लेके जाते. so y square upon b square is equal to 1 minus x square upon a square. ओके, चलो. सो पलीकडे एलसीएम घेऊ आपण. y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर. आता b स्क्वेअर मी पलीकडे घेऊन जातो. सो y स्क्वेअर इज इक्वल टू b स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर इंटू a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. कॅन आय राईट इट लाईक दिस? कारण की मला इथं काहीतरी ऑपरेशन करायचं म्हणून मी असं करतोय. सो y इज इक्वल टू क्या आ जाएगा बच्चों, b अपॉन a अंडर रूट ए स्क्वेयर माइनस एक्स स्क्वेयर. ये बच्चों ये मेरा आ गया y का वैल्यू.
ओके चलो राइट डाउन देयरफॉर एरिया ऑफ पैराबोला विल बी गिवन बाय therefore ellipse sorry therefore area of ellipse ELLIPSE is given by कैन बच्चों a इज इक्वल टू इंटीग्रेशन अभी देखो बच्चों एक्स एक्सिस के ऊपर निकल रहे ना अपन एक्स एक्सिस तो एक्स एक्सिस गिवन फ्रॉम 0 to a करेक्ट फॉर y dx that's it so is equal to integration going from 0 to a b upon a under root a square minus x square dx आता b माझा काय बनतो कांस्टेंट सॉरी इधर मैं भूल गया इसको मल्टीप्लाई बाय 4 करना पड़ेगा है ना 4 इंटीग्रेशन करना पड़ेगा ये आ जाएगा मेरा 4 बाहर करेक्ट है सो ये आ जाएगा 4b अपॉन a 4ba इंटीग्रेशन फ्रॉम 0 टू a अंडर रूट a स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर dx अब इसको सॉल्व कैसे करें अभी जस्ट तो फॉर्मूला लिखा भाई उधर therefore using what integration under root a square minus x square dx is equal to x upon 2 whole under root a square minus x square plus a square upon 2 sin inverse x upon a ब्रैकेट कंप्लीट ये बच्चों चलो सो 4b अपॉन a ये आ जाएगा इनटू ब्रैकेट x x का वैल्यू क्या x ही है x अपॉन 2 अंडर रूट a स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर तो वो तो सेम ही है a स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर प्लस a स्क्वायर अपॉन 2 वो तो a स्क्वायर ही है ये तो मेरा a ही है ओके इनटू साइन इनवर्स ऑफ x अपॉन a ब्रैकेट कंप्लीट फ्रॉम 0 टू a तो पहले अपन पुट करेंगे a को बाद में पुट करेंगे अपन 0 को तो देखो चाहिए आ जाएगा 4b अपॉन a अंडर रूट x की जगह पहले लेंगे a अपॉन 2 अंडर रूट a चा स्क्वेअर माइनस a चा स्क्वेअर प्लस a स्क्वेअर अपॉन 2 इंटू साइन इनवर्स a अपॉन a ब्रॅकेट कंप्लीट अभी इसमें से करूंगा माइनस ओके इथे वाटल्यास मी कर्ली ब्रॅकेट टाकतो कारण की 4b अपॉन a मी सर्वांच्याच बाहेर ठेवलाय तो मिळेल तो 0 सो ये आ जाएगा बच्चों मेरा 0 अपॉन 2 अंडर रूट a स्क्वेयर माइनस 0 प्लस a स्क्वेयर अपॉन 2 इंटू साइन इनवर्स 0 अपॉन 2 ब्रैकेट कंप्लीट ये भी ब्रैकेट कंप्लीट और कर्ली ब्रैकेट भी कंप्लीट डन चलो so is equal to 4b upon a into curly brackets ये देखो बॉक्स ब्रैकेट a अपॉन 2 ये तो 0 बन जाएगा सो a स्क्वायर अपॉन 2 इंटू साइन इनवर्स 1 क्या बच्चों साइन इनवर्स 1 अभी जस्ट किया अपन ने जैसे पाई अपॉन 2 सो देखो a अपॉन a तो मेरा 1 बन जाएगा yes so sin inverse 1 is a pi upon 2 so it will be pi upon 2 minus into bracket 0 upon 2 will be 0 0 into anything 0 0 minus a square upon 2 and sin inverse 0 क्या बच्चों sin inverse 0 is 0 ओए होए ये बन जाएगा इंटू 0 तो ये पूरा 0 बन गया मेरा कुछ तो गलत हुआ हाँ ये बन गया मेरा 0 0 अपॉन 2 विल बी 0 आणि वो ओके ठीक है पर करेक्ट है ओके डन चलो अभी यह इसको सॉल्व कर डाला तो लाइक झिंगा डाला सो 4b अपॉन a इंटू a स्क्वेयर पाई अपॉन 4 दैट्स इट सो देखो जो जो कैंसिल हो रहा है कैंसिल करो देखो क्या क्या कैंसिल होता है
एक ए एक ए, 4 एक 4, 4 एक 4, जो बच्चा उसको लिख डालो। सो ये आ गया बच्चों मेरा ए बी पाई स्क्वायर यूनिट एरिया। खूप इझी बाळांनो, ओनली कॅल्क्युलेशन्स आर देअर. नथिंग एल्स. सो इफ यू वॉन्ट आपण आधी थांबू. ओके. आणि जे आपले उरलेले 3 एक्झाम्पल्स वाटले तर आपण अजून एका लेक्चर मध्ये काय करू, कव्हर करू. सो दॅट काय थोडीशी अजून मल्टिपल प्रॅक्टिस आपली इथे होऊन जाईल. येस बच्चो. फक्त 3 एक्झाम्पल्स बाकी आहेत आपले ना. ओके. इथे अजून एक बाकी आहे आणि इथे चार एक्झाम्पल्स आपले फक्त बाकी आहेत, जे आपण उद्या करूयात. काही प्रॉब्लेम नाही. आज आपण कन्सेप्ट पण समजली, एक प्रिव्हियस एक्झाम्पल घेतलं म्हणून थोडा वेळ लागला आणि स्लो पण आपण बरचसं गेलंय. ओके. सो विल टेक अनदर वन मोर लेक्चर, नो प्रॉब्लेम. आज संपवण्याचा आपला हेतू होता, बट नो प्रॉब्लेम, विल एंड अप इट टुमॉरो. ओके. चलो एव्हरीवन. आन्सर इज, आपलं चेक करून त्यांचा आपला मॅच आहे का. ए बी पाय स्क्वेअर युनिट ना. अच्छा, पाय ए बी स्क्वेअर युनिट म्हणजे ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. करेक्ट आहे एकदम, सेम टू सेम, काही प्रॉब्लेम नाही. चलो सो थांबू अपन इथे बाळांनो आज, और बाकी देखेंगे अपन कल. सी यू टुमारो. हैव अ वेरी नाइस डे. टेक केयर. बाय बाय.